मुंबईच्या महापौरांच्या नावाने बनावट सहीचं पत्र पाहायला मिळते। स्वतः मुंबईच्या महापौर धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत। पत्रकार परिषदेत नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात धक्कादायक खुलासा केला जाणार आहे। मुंबईच्या महापौरांना अडचणीत आणतंय कोण या संदर्भात पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला जाणार आहे। मुंबईच्या महापौरांच्या नावाने बनावट सहीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आता मुंबईच्या महापौरांना अडचणीत आणतंय कोण या संदर्भात आता पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले जाणार। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रितू तावडे आपली नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुंबईच्या महापौरांच्या नावाने बनावट सहीचं पत्र पाठवण्यात या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेत। चेतन, आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे वाद समोर आले, त्याशी नाव जोडलं गेलं ते म्हणजे मुंबईच्या महापौरांचं। आता मात्र एक धक्कादायक माहिती समोर येते। मुंबईच्या महापौरांच्या नावाने बनावट सहीचं पत्र सुद्धा समोर आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे आणि त्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली जाणार आहे। काय सविस्तर माहिती आहे, कारण या पत्रकार परिषदेच्या दरम्यान काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केले जाणार अशी माहिती मिळते। निश्चितच कारण कालच महापौर रितू तावडे यांनी ज्या प्रकारचं पत्रकार परिषद घेत एक मोठा खुलासा केला होता की आपल्या नावे आणि आपल्या अपरोक्ष काही लोकांना टेंडर दिले जात आहेत, निविदा दिले जात आहेत, आपल्या नावाची पत्र देखील दिली जात आहेत। त्यामुळे माझ्याशी खातरजमा केल्याशिवाय कुठल्याही या पत्राच्या यापुढे पत्रांना अशा प्रकारचं महत्त्व देण्यात येऊ नये असं त्यांनी खुलासा केलेला होता। आणि जे सोशल मीडियाचं टेंडर त्यांच्या नावाने देण्यात आलेलं होतं त्यामध्ये आपला थेट संबंधच नसल्याचाही त्यांनी खुलासा केलेला होता। महापालिकेच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद असताना ते आपल्या नावावर खपवले जात आहेत असाही आरोप केला होता। त्यानंतर मग सरसकट त्यांनी सर्व विभागांना आदेश दिलेले होते की माझ्या नावे आलेल्या पत्रांसंदर्भात मला अवगत करण्यात यावं। आणि त्यानंतर हा दुसरा मोठा खुलासा समोर येत आहे की जे मुंबई महापालिकेतील सर्व महापालिकेच्या शाळा आहेत त्या महापालिका शाळांमध्ये नवीन उपक्रम आणि नवीन योजनांसाठी नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती। आणि या 8 सदस्यीय समितीमध्ये जी एक सैनिक कोटेचा म्हणून नावाची व्यक्ती आहे त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केलेली आहे। त्यांची नियुक्ती ही महापौरांच्या पत्राद्वारे करण्यात आल्याचा शिक्षण विभागाचं म्हणणं होतं की मात्र हे पत्र आपण दिलंच नसल्याचा दावा आहे तो महापौरांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात ते पत्रकार परिषद देखील घेत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकंदरीतच हजारो जे विद्यार्थी आहेत मुंबईतील जे महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे जर बोगस पत्राच्या आधारे एखाद्या सल्लागाराची नियुक्ती होत असेल तर या सर्व हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रम आणि शिक्षणाचंच एकंदरीत भवितव्य धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे ही पत्र कोणी देण्यात आलं, कोणामार्फत देण्यात आलं, हे बनावट पत्र तयार करण्यामागे कुठलं नेक्सस आहे का आणि याची खातरजमा न करता प्रशासनातील कुठल्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे थेट स्वीकारलं आणि त्याची नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे या सर्वच प्रकरणातील सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांसहित जी व्यक्ती आहे ज्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याची देखील आता चौकशी होऊ शकते। परिणामी थोड्याच वेळात महापौरांची पत्रकार परिषद आहे ते कोणाकोणाची नावं घेत आहेत आणि नेमकं त्यांना गोते करण्यासाठी कोण षडयंत्र रचतंय याच्या मागचं षडयंत्र नेमका सूत्रधार कोण आहे हे देखील समोर ते काही पाहणं महत्त्वाचं असेल। कारण नक्कीच चेतन, पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, कुठल्या प्रकारचे खुलासे केले जातात या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।